मकरंद सावंत आणि स्क्वेअरले पंच म्हणून काम पाहतात ते म्हणजे प्रजेश रावले. मी समीर राणे तुम्हाला घेऊन चालतो मैदानाच्या दिशेने. पहिला चेंडू गोलंदाज अमेयाचा तुषारसाठी. 4 षटकांचा सामना. पहिला चेंडू दिशा दाखवली जाते. चेंडूला एक धाव सहजरित्या पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव ही या ठिकाणी सक्सेसफुल होते. पहिल्या चेंडूवर फलंदाज मात्र स्वतःचं वर्चस्व दाखवतोय. 2 धावा घेतल्या जातात पहिल्या चेंडूवरती तुषार याच्या बॅटमधून. सुरेख गोलंदाजी यापूर्वीच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली अमेय याच्याकडून. त्याच गोलंदाजीची अपेक्षा म्हणजे WCC बागायत संघाला. पहिल्या चेंडूचा खेळ पडतोय माघारी. पहिलं षटक आहे म्हणजे शक्ती प्रदर्शनाचं षटक हाताळतोय अमेय. स्ट्राईक एंडला आहे. डावपुऱ्या हाताचा फलंदाज तुषार. त्याने सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली होती. या चेंडूवर मोठा फटका सजलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार डीजे. गोलंदाजाला मात्र आता बुचकळ्यात टाकणारी फलंदाजी पाहायला मिळते मैदानावरती. तुषार याची यापूर्वीच्या सामन्यामध्ये वर्चस्व अमेयाचं होतं, परंतु या सामन्यामध्ये मात्र पूर्ण अभ्यास करून फलंदाजी केली जाते तुषार याच्याकडून. पुन्हा एकदा फुलटॉस लाईनचा चेंडू भिरकावला जातोय. मिडऑफचा क्षेत्ररक्षक नसल्यामुळे त्या ठिकाणी चेंडू मात्र जातोय सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षक येईल तर चेंडूचा परतावा करेल. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहे. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. संघिक धावसंख्या होते ती म्हणजे 10 धावा. षटकाचा होतो मध्यान्ह. पहिल्या षटकाच्या पूर्वार्धामध्ये तब्बल 10 धावा खर्च करतोय गोलंदाज अमेय. सुरेख गोलंदाजी करावी लागेल उर्वरित 3 चेंडूंवरती अमेयाला. पुन्हा एकदा मोठा फटका सजला आहे तुषार याच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करेल. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. चेंडूवर षटकार. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. चौथ्या चेंडूवर चौकार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा टोलावलाय तुषार याने. 1 धाव पूर्ण सहज होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण होते तुषार याची. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू होता आणि या ठिकाणी यशस्वी होतोय तुषार तिसरी धाव घेण्यामध्ये. विकास याच्या सहाय्याने 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या मात्र वधारणीला लागते. धावसंख्या परावर्तित होते. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 17 धावा. सुरेख फलंदाजी तुषार आतापर्यंत वैयक्तिक 17 धावांवरती खेळतोय 5 चेंडूंवरती. सुंदर 1 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला, परंतु मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या WCC बागायत संघाला मात्र सुधारणा करावी लागेल. गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल या ठिकाणी घडताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील अमेय याच्या. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज. स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाज विकास. यापूर्वीच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता विकास. या सामन्यामध्ये मात्र चमक पाहायला मिळेल. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता. लागला तर आघात, नाही तर बर्बाद. उडाला तर तीर, नाही तर फकीर अशी परिस्थिती आणि असा शॉट पाहायला मिळाला विकासाच्या बॅटमधून. षटकाची होते सांगता. धाव मिळते ती वाईड बॉल. माफ करा. हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल गोलंदाज अमेय याला. या चेंडूवर 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. संघिक धावसंख्या होते ती म्हणजे 19 धावा. कुठेतरी गोलंदाजाला मात्र कस लावावा लागेल. थोडंसं महागड ठरतंय हे षटक अमेय याचं. आतापर्यंत 5 चेंडूंवरती 19 धावा खर्च केल्या गेल्या आहेत अमेय याच्याकडून. पुन्हा एकदा तुषारने खोदून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक येईल, परतावा करेल. तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण षटकाची आता होते सांगता. पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनगडीबाद 20 धावा. डीजे.
अविनाश. पहिलं षटक आपण पाहिलं असलं तर 20 धावा खर्च केलेत. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये तुषार आणि विकास याच्याकडून. तुषारने सुरेख फलंदाजी केली. एक चौकार एक षटकार ठोकलाय. आतापर्यंत वैयक्तिक 18 धावांवरती फलंदाजी करतोय तुषार. पहिल्या षटकाचा खेळ पडतोय माघारी. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे अविनाश. WCC बागायत संघाकडून प्रतिनिधित्व करतोय अविनाश. फलंदाजी सुद्धा सुरेख केली होती यापूर्वीच्या सामन्यामध्ये. पहिला चेंडू या ठिकाणी सन्मान दिला जातोय अविनाश याला. पहिला चेंडू निर्धाव गणला जातोय. चेंडू समजू शकत नाही फलंदाज, त्यामुळे मात्र सन्मान दिला जातोय. या चेंडूवरती उत्तर न होतं फलंदाज तुषार याच्या जवळ. चेंडू मात्र निर्धाव गणला गेला स्कोरिंग काउंटिंग मध्ये. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला पोषक असं वारं वाहताना पाहायला मिळतंय आणि त्याचा मात्र फायदा उठवतोय. आणि या चेंडूवर मात्र परतावं लागेल. पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय तो म्हणजे WCC बागायत संघ सामन्यामध्ये पुनरागमन करतोय डीजे. चेंडू निर्धाव फेकला गेला. दुसऱ्या चेंडूवर सफलता प्राप्त गोलंदाज अविनाश. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूचा परतावा करेल. एकच धाव मिळेल. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सुरेख फेकी पाहायला मिळाली. एका धावेनेच धावफलक हल्लं. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 21 धावा. षटकाचा होतोय मध्यान्ह. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ पडतोय माघारी. उत्तरार्धात मात्र फलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळतं की गोलंदाज यशस्वी ठरतो. हे मात्र येणारी वेळच ठरवू शकते. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक दुसऱ्या षटकातील. पहिला चेंडू निर्धाव फेकला होता. तुषार याला मात्र उत्तर नव्हतं. दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका तुषार याचा. तुषारला तंबूच्या दिशेने घेऊन जाणारा सुरेख झेल टिपला गेला समालोचन कक्षाच्या समोर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अविनाश. यापूर्वीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर बागायत संघाने 5 षटकांमध्ये 50 धावांपर्यंत मजल मारली आणि आता मात्र या ठिकाणी बीट होतोय फलंदाजाला थोडीशी दुखापत होते. अंगावरती आदळतोय चेंडू. त्यामुळे मात्र एक लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक आलेल. सांघिक धाव संख्या होते ती म्हणजे 22 धावा. विकास जबडेच्या बॅटमधून धावा काही निघत नाही आहेत, परंतु नितीन एका बाजूने सुरेख फलंदाजी करावी लागेल. यापूर्वीच्या सामन्यामध्ये विजयाच्या समीप नेऊन ठेवलं नितीन जबडे याने. एक सुरेख षटकार पाहायला मिळाला होता नितीन जबडे याच्या बॅटमधून. षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन गोलंदाज अविनाश. सुरेख हाताळले जाते. चेंडूला सन्मान दिला जातोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी गचाळ होतोय, परंतु एकच धाव मिळेल या चेंडूवरती. थोडंसं चॅलेंजिंग आउटफील्ड आहे. 1 धाव मिळेल. एका धाब्याने दुसऱ्या षटकाची होते सांगता. 2 षटकांच्या अखेरीस सांघिक धाव संख्या प्रथम फलंदाजी करत असताना 23 धावा. डीजे.
विपक्ष नेरूर पार. ही इनिंग झाल्यानंतर लगेच नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे. यानंतर होणारा सामना वीरसाई कट्टा विरुद्ध शांतादुर्गा वडाचा पाठ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी ही इनिंग झाल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तेजस. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे तिसरं षटक घेऊन तेजस. यापूर्वीचं षटक मात्र सुरेख अविनाशने हाताळलं होतं 3 धावांसाठी. या चेंडूवर फटका सजलाय. नितीन याच्या बॅटमधून 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी फेकी मात्र चुकीच्या ठिकाणी होते. जर स्ट्राईक एंडच्या दिशेने फेकी झाली असती तर निश्चितच नितीनची मात्र विकेट पणाला लागली असती. 2 धावा. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 25 धावा. फटका सजलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का आणि गच्चा क्षेत्ररक्षण होते क्षेत्ररक्षकाकडून. आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा खर्च केल्या गेल्या क्षेत्ररक्षणाकडून. धावसंख्येत 2 ने भर. सांघिक धावसंख्या वधारते परावर्तित होते ती म्हणजे 27 धावा. तुषार बाद झाल्यानंतर मात्र चौकार षटकार पाहायला मिळत नाहीये. तुषाराच्या बॅटमधून सुंदर फटके पाहायला मिळत होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तेजस. पुन्हा एकदा बॅटची कट होती. यष्टीरक्षक गलतानपणा करतोय. ही चूक मात्र कितपत महागडी ठरू शकते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. या चेंडूवर सुद्धा 2 धावा मिळत आहेत. अविनाश कडून चूक होते. ही चूक मात्र घोर चूक ठरू शकते कारण नितीन मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळायची. जर हा झेल टिपला असता तर कुठेतरी सामन्यामध्ये अजून रंगत आली असती. 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 29 धावा. सलग 3 चेंडूंवरती 2-2 धावा घेतल्या जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 3 चेंडूंचा खेळ पडलाय माघारी. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र सुधारणा करावी लागेल. वारंवार क्षेत्ररक्षकाकडून चूक होते आणि हा चेंडू मात्र निर्धाव फेकला गेला. तेजस याच्याकडून चेंडू काही समजू शकत नाही. फलंदाज नितीन. चेंडू मात्र पर्यायी निर्धाव गणला गेला. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणि आता मात्र या ठिकाणी पंचांना कवायत करायला भाग पाडणारी गोलंदाजी तेजस याची. पंच दोन्ही हात जमिनीशी समांतर करून चेंडू अवांतर असल्याची खून करतायत. गोलंदाजाला दंडित केले जाते. गोलंदाजाला हा चेंडू मात्र पुन्हा फेकावा लागेल. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 30 धावा. हा चेंडू मात्र फलंदाज मात्र पंचांजवळ वाईटचा इशारा करतोय परंतु पंचांचा निर्वाळा येतोय की हा चेंडू तुझ्या स्लॉट मध्ये होता. तुला खेळण्याजोगा होता परंतु मात्र हा चेंडू तुझ्या बॅटला लागून गेला नाही. हा चेंडू मात्र जातोय स्कोरिंग काउंटिंग मध्ये निर्धाव गणला जातोय. एका सुंदर अशा निर्धाव चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी तेजस याची. पूर्वार्धामध्ये मात्र फलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं. उत्तरार्धातील पहिला चेंडू अवांतर. त्यानंतर 2 निर्धाव चेंडू तेजस याचे आणि आता मात्र षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन गोलंदाज तेजस. या चेंडूवर नितीनच्या बॅटमधून देखना फटका आलाय. फटका जातोय सीमारेषा पार. षटकार डायरेक्ट चंद्रा.
आणि या चेंडूवर मिळत आहेत आतापर्यंत मात्र धावून 3 धावा पूर्ण केल्या आहेत आणि चौथ्या धावेचा प्रयत्न आणि या चेंडूवर मिळत आहेत 4 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. विकास जबडे आणि नितीन जबडे यांच्यामध्ये सुंदर फटका सजला होता. विकासाच्या बॅटमधून 4 धावांसाठी 4 धावांनी धावसंख्येत भर पडते. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 40 धावा. या उर्वरित 5 चेंडूंवरती जर 2 षटकार आले तर नितीन राहुल साहेब यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिल्या चेंडूवर 4 धावा घेतल्या जातात. विकासाच्या बॅटमधून गोलंदाज आहे प्रथमेश. रिव्हर्स स्वीपचा फटका. विकासाच्या बॅटमधून 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. नितीनच्या पायाला जणू काही स्प्रिंग लागली आहे त्याप्रमाणे मात्र धावताना पाहायला मिळतोय आणि या चेंडूवर मिळत आहेत त्या म्हणजे 3 धावा. 3 धावांनी धावसंख्येत भर पडते. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 43 धावा. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आम्ही याच्या दुसरं षटक मात्र सन्मानजनक पाहायला मिळालं. अविनाश याचं 3 धावा आणि 1 गडी बाद केला. त्यानंतर तेजस सुद्धा थोडासा महागडा ठरला. 13 धावांसाठी षटक हाताळलं गेलं आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाज आहे प्रथमेश. आतापर्यंत 2 चेंडूंवरती 7 धावा खर्च करतोय. आतापर्यंत 2 चेंडूंवरती 7 धावा खर्च केल्या गेल्या. स्ट्राईक एंडला आता मात्र नितीन जबडे, नॉन स्ट्राईक एंडला विकास जबडे. 4 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक. 4 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल नितीन आणि विकास यांचा. प्रतिस्पर्धी संघामध्ये सुरेख फलंदाजी यापूर्वीच्या सामन्यामध्ये पाहिली आहे अविनाश याची. या चेंडूवर सुद्धा देखना फटका सजलाय. नितीन याच्या बॅटमधून 1 धाव पूर्ण होते. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. चेंडूचा परतावा करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी तिसरी ही धाव सहजरित्या पूर्ण होते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये योग्य ताळमेळ पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना चकवा देत मात्र तिसरी धाव सहजरित्या पूर्ण केली आहे नितीन याने. 3 धावांनी धावसंख्येत भर. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना. नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय क्षेत्ररक्षणाचा. फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं ते सातेरी कृपा पेंडूर संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत चौथ्या षटकातील 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या होते 1 गडीबाद 46 धावा. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक मैदानावरती. स्ट्राईक एंडला आहे आता मात्र विकास, नॉन स्ट्राईक एंडला नितीन. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला आणि या ठिकाणी मात्र आता गोलंदाज सांगतोय की यापूर्वीचे चेंडू होते ते तुझे होते परंतु आता जे चेंडू फेकतोय ते माझे आहेत. चेंडू जातोय निर्धाव. गोलंदाजाचं वर्चस्व या चेंडूवरती पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे ती 46 वरती. 2 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक. हा चेंडू या ठिकाणी जातोय निर्धाव. गडी होतोय बाद विकास नावाचा. कृपया नवीन फलंदाज पाठवायचा आहे. नवीन फलंदाज पाठवायचा आहे. मंडळाचा नियम आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाजाला यावं लागेल. आपण हे सामने tenniscricket.in च्या माध्यमातून संपूर्ण जगभरात पाहत आहोत त्यामुळे नवीन फलंदाजाला यावं लागेल. नवीन फलंदाज येतोय विवेक जबडे. विकासची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय विवेक जबडे. यापूर्वीच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला नाही. या चेंडूवरती त्रिफळाची होतोय नितीन जबडे. संघाला बसलेला तिसरा धक्का. सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावलेली 46 वरती. विजयासाठी
WCC बागायत संघाला 24 चेंडू आणि 47 धावांची गरज. मी समीर राणे काही वेळापुरती रजा घेतोय. मायक्रोफोनवरती निमंत्रित करतोय माझे साथी समालोचक रोशन पाताडे सर यांना. धन्यवाद.
स्ट्राईक एंडवर फलंदाजीसाठी मात्र डावखुरी हाताचा फलंदाज प्रथमेशला आपण बघतोय, तर दुसऱ्या बाजूला त्याला साथ देण्यासाठी अविनाश मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेलेले हे वायसीसी बागायत संघाचे सलामीवीर 2 फलंदाज. ओव्हर नंबर 1 साठी विकास. पहिला चेंडू खूप चांगला सन्मान देण्याचा प्रयत्न करत होते, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी प्राप्त होते, चेंडूला अंगाचा वेध घेतोय बॉल. निर्धाव चेंडूने मात्र इनिंगची सुरुवात या ठिकाणी करताना दिसतोय गोलंदाज विकास. प्रथम फलंदाजीच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर विस्फोटक अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. तुषारच्या माध्यमातून खूप चांगली विस्फोटक आणि आक्रमक अशी सुरुवात, त्याचबरोबर त्याला नितीन आणि विकासची खूप चांगली साथ. या वेळेला ड्राईव्ह करतायत चेंडू अलॉंग विथ द कार्पेट, मिड ऑफ मध्ये जातोय, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव मिळवली जाते. एकेरी धावेनं मात्र वैयक्तिक धावसंख्येचं खातं या ठिकाणी उघडलंय, त्याचबरोबर संघाच्या धावसंख्येचं अकाउंट सुद्धा ओपन केलं जात आहे या एकेरी धावेनं. दुपारच्या सत्रामध्ये खूप चांगलं वातावरण, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खरं तर एक क्रिकेटिंग ॲटमॉस्फिअर या ठिकाणी क्रिकेटमय वातावरण तयार केलं जात आहे श्री ब्राह्मणदेव भटवाडी युवा मंडळाच्या माध्यमातून. प्रथमतच एक भव्य दिव्य अशी मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि आमचे लाईनमन म्हणून, बाउंड्री पंच म्हणून जे काम पाहणारे व्हॉलंटियर्स आहेत त्यांचं सर्वांचं खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये फटका केलाय, उंची तर चांगली गाठतोय, लांबी कमी पडेल, चेंडू खाली आहे, फिल्डर पकडली जाते कॅच, विकेटचं होईल पतन, खेळाडू जाईल मैदानाच्या दिशेच्या बाहेरच्या बाजूला, आउट ऑफ द पार्क. फटका केला, हवेमध्ये फटका जातोय सरळ मिड ऑफ खेळाडूच्या हातामध्ये, विकेटचं मात्र पतन होत आहे. पहिला झटका लागतोय तो वायसीसी बागायत संघाला. थोडासा आक्रमक होण्याचा प्रयत्न करत होता अविनाश. या अगोदरच्या मॅच मध्ये अविनाशने खूप चांगली फटकेबाजी केली आपल्या संघासाठी, चौफेर टोलेबाजी केली होती, ज्या ठिकाणी मात्र एक षटकार 3 चौकार आले होते अविनाशच्या बॅटमधून. या मॅच मध्ये मात्र स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला माघारी परततोय, शून्याचा चष्मा घालून डायमंड डकचा शिकार बनलाय, चेलबादून माघारी परतलाय अविनाश. अविनाशच्या जागेवरती मात्र नवीन फलंदाज प्रितेश मैदानाच्या आतमध्ये येतोय वायसीसी बागायत संघाच्या माध्यमातून. डब्ल्यूसीसी बागायत या वेळेला रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, अंगाचा वेध घेतलाय, एक धाव मात्र जरूर येते. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकेल, एक धाव अंकित केली जाईल धावफलकावर. धावफलक आहे 2 धावांवरती. गोलंदाज मात्र कुठेतरी फलंदाजांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्येवर अंकुश लावले, पहिल्या ओव्हरमध्ये कोणतीही मोठी फटकेबाजी करण्यासाठी संधी दिलेली नाहीये ती फलंदाजांना. या वेळेला मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. यू मिस अँड आय विल डेफिनेटली इट. फलंदाज या वेळेला होतोय त्रिफळाचित, विकेटचं पतन, दुसरा झटका डब्ल्यूसीसी बागायत संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस एक चांगलं षटक या ठिकाणी पूर्ण होत आहे. खरं तर हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं आणि या हानामारीच्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट पटकावले गोलंदाज विकासने. फलंदाजांना हात खोलण्याची संधी दिलेली नाहीये, कोणताही मोठा फटका या ओव्हरमध्ये आलेला नाहीये. 3 सिंगल धावा आलेत, 2 विकेट आलेत, एक निर्धाव चेंडू येतोय. चांगली सुरुवात
अवघ्या 47 धावांचा हा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे 4 ओव्हरमध्ये. तसं पाहिलं गेलं तर मोठं लक्ष आहे, कारण ही मॅच जी आहे ती 4 ओव्हरची आहे. या अगोदर 6 ओव्हरची मॅच आपण पाहिली, त्यानंतर 5 ओव्हर आणि आता मात्र 4 ओव्हर. आणि या 4 ओव्हरमध्ये 47 धावा बनवायच्या असताना पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 3 धावा विकासने खर्च केल्या, 2 विकेट पटकावलेत. नवीन ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवर येतोय सागर. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक. एक शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आपण बघतोय, कारण वेळेचं थोडंसं बंधन आहे. संध्याकाळच्या 17 पर्यंत आपल्याला एकूण 7 मॅचेस आजच्या दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत. सिद्धेश स्ट्राईकवर आहे. सागरचा पहिला बॉल. पहिल्या चेंडूवरती टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय चेंडू, पायाचा वेध घेऊन शॉट फाईन लेग मध्ये चाललाय. एक धाव मात्र लेगबाईच्या स्वरूपातली जरूर या ठिकाणी अंकित केली जाईल धावफलकावरती. सामना क्रमांक 3 आजच्या दिवसातला क्वार्टर फायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये बघतोय. सातेरी कृपा पेंडूर विरुद्ध WCC बागायत या दोन संघांमध्ये. खरं तर हे पहिल्या मॅचचे 2 विजेते संघ आहेत. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्याच्यासाठी मात्र सेमीफायनलचे दरवाजे उघडले जातील. आणखीन एक धाव चोरट्या धावेच्या स्वरूपात शॉर्ट फाईन लेग मध्ये पुन्हा एकदा जाताना चेंडू. फलंदाजीसाठी आता मात्र प्रितेश आणि सिद्धेशची जोडी आहे. स्ट्राईक एंडवर सिद्धेश, नॉन स्ट्राईक एंडवर प्रितेश. गोलंदाजी मार्कवर सागरला प्राचारण केलं गेलंय ओव्हर नंबर 2 साठी. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 धावा खर्च करतोय सागर. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, पुल मात्र अनसक्सेसफुल. पुन्हा एकदा अंगाचा वेध घेत विकेट किपरकडे चाललाय चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडू होतोय गोलंदाज सागरच्या माध्यमातून. खूप चांगलं षटक हाताळलं या अगोदर विकासने. धावांचा विकास होण्यापासून रोखलं, फलंदाजाला जखडून ठेवलं, बांधून ठेवलं, हात खोलण्याची संधी दिली नाही. आणि तेच काम मात्र पुन्हा एकदा सागर सुद्धा करताना दिसतोय. अवघ्या 2 धावा खर्च केलेत, 3 चेंडू पूर्ण झालेत. पुन्हा एकदा एक सबमरीन चेंडू. सातत्यानं मात्र सिद्धेश अक्रॉस द लाईन येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. खूप चांगला हिट लागलाय, परंतु फलंदाज सेफ झोन मध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती पोहोचतोय सिद्धेश. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाणार. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकेल. पहिल्या ओव्हरमधून 3 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमधून 4 चेंडूवरती 3 धावा येत आहेत. एक निर्धाव चेंडू या ओव्हरमध्ये. एकूण धावफलक 6 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. थोडीशी दयनीय स्थिती दिसते यावेळेला YCC बागायत संघाची. सातेरी कृपा पेंडूर संघाच्या माध्यमातून खेळत असताना. यावेळेला स्ट्राईक एंडवर येतोय प्रितेश. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट. एक पाऊल पुढे आले होते. वाईडिश लॉंग ऑन मध्ये फेकलंय चेंडूला. एक धाव वेगाने घेतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु येस नो शेवटच्या क्षणाला माघारी परतावून लावलं होतं. रनआउटची संधी होती. चेंडूला गॅदर करू शकत नाहीयेत. परिणामी एक धाव तर सहज पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. एकेरी धावेने 7 धावांवर धावफलक. चेंडू झालेत 5. शेवटचा एक बॉल शिल्लक या ओव्हर मधला. षटक क्रमांक 2 या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. धावा बनवायच्या आहेत 47, त्यापैकी 7 धावा पूर्ण झाल्यात. अजूनही 40 धावांची आवश्यकता उर्वरित 13 चेंडूंमध्ये. ओव्हर मधला शेवटचा बॉल आहे. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. तो चेंडू मात्र जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने ओव्हरची होते सांगता. 2 षटकांच्या समाप्तीखेरीस अवघ्या 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता WCC बागायत संघाला आता मात्र जिंकण्यासाठी आहे. एक से बडकर एक, एकापेक्षा एक वरचढ आणि एकापेक्षा एक मातब्बर अशा 16 संघांचा खेळ या 2 दिवसामध्ये आपण बघणार आहे. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलात तर पहिल्या 2 मॅचचा खेळ आपण पाहिला. सातेरी कृपा पेंडूर विरुद्ध ब्राह्मणदेव भटवाडी. त्या मॅच मध्ये मात्र सातेरी कृपा पेंडूरचा संघ विजेता संघ ठरला. दुसऱ्या मॅच मध्ये विठू माऊली चरीवाडी यांच्या विरोधात खेळत असताना बागायत संघाने बाजी मारली. आणि मग आता चालू असलेली मॅच जी आपण बघतोय ती 2 विजेत्या संघांमधली मॅच आहे. यानंतर मात्र शांतादुर्गा वाडाचा पाठ आणि वीर साईलिंग कट्टा. 2 संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण आपली उपस्थिती लवकरात लवकर आयोजकांकडे दाखवायची आहे. शांतादुर्गा वडाचा पाठ आणि वीर साईलिंग कट्टा. त्यानंतर मात्र सर्जेकोट आणि सुकळवाड असे एकूण 4 संघ. आणि सर्जेकोट आणि कट्ट्याचा दुसरा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये समावेश घेतोय, सहभागी झालाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून घोषित केला गेलाय. स्क्वेअर चेंडूची घोषणा. अवांतर धावेत वाढ. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. 9 धावा आतापर्यंत. तसं पाहिलं गेलं तर संघाचं धावफलक तितक्याशा चांगल्या स्थितीमध्ये नाहीये, कारण 47 धावांचा पाठलाग 4 ओव्हरमध्ये करायचा असताना 2 विकेट गमावलेत आणि 9 धावा अवघ्या. राऊंड विकेटचा मारा करतायत गोलंदाजीसाठी यावेळेला प्रथमेश.
पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली, दुसरा चेंडू मात्र अतिरिक्तरित्या हाताळला होता. तो चेंडू मात्र पुन्हा एकदा फेकावा लागत होता, पुन्हा एकदा फेकला. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूनं सांगता केली. 2 चेंडू पूर्ण झाले, 4 चेंडूचा खेळ शिल्लक. ओव्हर नंबर 3 मधला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतोय सिद्धेश. सुरुवातीपासून आल्यापासूनच आपण जर पाहिलात तर सिद्धेश आणि प्रितेशची जोडी जी आहे ती कुठेतरी आक्रमक दिसते, कारण गरजही आहे धावांची आणि चेंडू हातामध्ये कमी आहेत. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट आपण बघतोय, कमी चेंडूंमध्ये जास्त धावा बनवायच्या आहेत, त्यामुळे कुठेतरी मोठे फटके मिळवण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा शफल झाले, अक्रॉस द लाईन येऊन थोडंसं डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु यावेळेला पंच दोन्ही हात पसरवत आहेत जमिनीची समांतर करत. या ठिकाणी अवांतर धावेची घोषणा. गोलंदाजाला मात्र दंडित करतायत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे, ज्या ठिकाणी मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. एक अतिरिक्त धाव आल्यानंतर संघाचा धावफलक दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा. यावेळेला हवेमध्ये फटका केलाय. 1 2 3 खेळाडू चेंडू खाली धावतायत. एक चेंडू मात्र टिपतोय झेल आणि समाप्त होतो यावेळेला सिद्धेचा खेळ. विकेटचं पतन, तिसरा झटका आणि हा विकेट जसा पडेल आपण जाणार आहोत डीजे दर्शनकडे, ऐकणार आहोत एक सुमधुर संगीत. आता आमचा राजू दादा, राजू पेंडुरकर यांचा संघ आहे. सातेरी कृपा पेंडूर विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये फटका केलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली, कॉट अँड बोल्ड करण्याची संधी आणि विकेट मिळवली जाते झेलबादच्या स्वरूपात. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आणि जसा हा विकेट पडेल पुन्हा एकदा जाऊया हेच सुमधुर संगीत ऐकण्यासाठी डीजे मास्टर प्रथमेशच्या खात्यामध्ये मात्र 2 विकेट्स आहेत, 2 व्हाईट बॉल, 1 सिंगल रन आणि आता मात्र प्रथमेश जो आहे तो हॅट्रिक चेंडूवरती आहे. आणखीन एक जर विकेट प्रथमेशनं पटकावला तर या स्पर्धेतली पहिली विकेटची हॅट्रिक प्रथमेश पूर्ण करू शकतो. यावेळेला मात्र ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू, यॉर्कर रित्या हाताळलेला बॉल, शेवटचा ओव्हर होता, शेवटचा चेंडू होता. तिसऱ्या ओव्हरमधल्या शेवटच्या चेंडूवरती कोणतीही धाव नाही आहे. चेंडू विसावला जातोय विकेट किपरकडे आणि निर्धाव चेंडूनं मात्र या ओव्हरची होते सांगता. संघाचं धावफलक मात्र 10 धावांवरती स्थिरावलेलं आपण बघतोय. 4 विकेट्स गमावलेत. उर्वरित 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता, म्हणजे 6 चेंडू 6 षटकार जर ठोकले तर मात्र स्कोर लेवल होऊ शकतो, परंतु जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं कठीण लक्ष्य आहे परंतु अशक्य नाहीये. राजू पेंडुरकर स्वतः आता मात्र गोलंदाजी मार्कवर येत आहेत. पहिला चेंडू मात्र अतिरिक्तरित्या या ठिकाणी हाताळलाय डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉलचा इशारा. एकच वादा आमचा राजू दादा, राऊंड विकेट गोलंदाजी करतायत. यानंतरचा सामना आपण बघणार आहोत शांतादुर्गा वडाचा पाठ विरुद्ध वीर साईलिंग कट्टा. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती, आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती आयोजकांकडे दाखवायची आहे. आणि राजू दादाच्या खात्यामध्ये हा विकेट येण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु हा झेल मात्र धरणीला दान केला जातोय. आता मात्र ही औपचारिकता शिल्लक राहिली या मॅच मध्ये. या फॉर्मॅलिटीज काही चेंडूच्या पूर्ण कराव्या लागतील. पुन्हा एकदा प्रयत्नशील आहेत, आणखीन एक संधी दिली जाते. आता मात्र कोणतीही चुकी नाही, सरळ जातोय खेळाडूच्या हातामध्ये, स्ट्रेट इन टू दी बास्केट. विकेटचं पतन, आणखीन एक विकेट आणि जसा हा विकेट पडेल जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया.
पुन्हा एकदा फलंदाजीला संधी मिळालेली असताना फलंदाजा आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न मात्र फसलाय आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. राजू पेंडुरकर यांच्या खात्यामध्ये एक विकेट आली आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय गितेश. सिद्धेश, प्रितेश, रितेश, गितेश. WCC बागायत संघाच्या खात्यामध्ये बरेचसे तेश असलेले पाहायला मिळत आहेत. बॅटिंग युनिटमध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या प्रथमेश, अविनाश, प्रितेश, सिद्धेश, धीरज, तेजस आणि आता गितेश. एकूण 5 विकेट गमावलेत. मॅचमध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. ओव्हरमधला फक्त आणि फक्त एक शेवटचा बॉल शिल्लक आणि या बॉलला मात्र हवेमध्ये फटका केला आणि त्या बॉलवर सुद्धा राजू पेंडुरकर मिळवत आहेत विकेट. आणि या मॅच ₹1 रोख रकमेचं पारितोषिक आलेलं आहे. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या तुषारसाठी झाल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर वैभवजी पेंडुरकर यांच्यासाठी सुद्धा ₹1001 पारितोषिक तुषारसाठी. वेल डन, वेल प्लेड सातेरी कृपा पेंडूर. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर WCC बागायत संघाचं सुद्धा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतोय. खूप चांगला खेळ करण्याचा प्रयत्न